या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA सेकंड इयरमधील चौथ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला व्यापार चक्राचे नियंत्रण, कंट्रोल ऑफ ट्रेड सायकल्स, व्यापार चक्राचे नियंत्रण हा आपल्या प्रकरण 4 मधील शेवटचा टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. आपण यापूर्वीच्या तासाला व्यापार चक्रे म्हणजे काय, व्यापार चक्राचे प्रकार, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये आणि व्यापार चक्राच्या अवस्था, त्याचबरोबर आपण व्यापार चक्राचा केन्सचा व्यापार चक्राचा सिद्धांत पाहिलेला आहे. केन्स यांनी काय म्हटलं की अर्थव्यवस्थेमध्ये जे नियमित चढ उतार येतात, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे दीर्घकालीन चढ उतार असतात, त्यानंतर हंगामी चढ उतार असतात आणि चक्रीय चढ उतार असतात, किंवा काही चढ उतार असे असतात की ते स्क्वेअर पद्धतीचे असतात, त्याबद्दलचा अंदाज या ठिकाणी मांडता येत नाही. तर अशा प्रकारचे व्यापार चक्रे किंवा अर्थव्यवस्थेत येणारी तेजी मंदी किंवा आर्थिक प्रक्रियांमध्ये होणारे बदल हे चालूच राहतात. ते एक चक्र ते किती वर्षे आणि कोणत्या वर्षी येईल याचा काही अंदाज सांगता येत नाही. आज आपण पाहतो की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था एकमेकांना जोडलेली आहे आणि म्हणून हे तेजीमंदीचे चक्रे ही जागतिक असतात. तर कुठे जगामध्ये कुठल्या एखाद्या राष्ट्रामध्ये वाईट घटना घडली तर त्याचे लगेच परिणाम हे संपूर्ण जगाच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर होतात, आणि चांगली घटना घडली तर लगेच अनुकूल परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होतात. असं आपल्याला या ठिकाणी ते अनुकूल परिणाम झाले तर अनुकूल बदल झाले तर आपल्याला तेजी आलेली या ठिकाणी दिसून येते, तर प्रतिकूल बदल झाले तर या ठिकाणी मंदी आलेली दिसून येते. आणि मुख्यतः अर्थव्यवस्थेमध्ये जी काही तेजी आणि मंदी येते त्याला मुख्य कारण केन्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी 1936 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक क्रियामध्ये बदल घडून येतात त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी भांडवलाची सीमांत लाभक्षमता दर. हा सीमांत लाभक्षमता दर अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असेल तर अर्थव्यवस्थेत तेजी असते, आणि हा जसा घटायला लागतो, व्याजदरात वाढ झाली की हा घटायला लागतो आणि हळूहळू आपण पाहतो की हा दर खूपच कमी होतो, त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते. तर अशा प्रकारे त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी येण्याला मुख्य कारण त्यांनी सांगितलेलं आहे की भांडवलाची सीमांत लाभक्षमता हा घटक खूप महत्त्वाचा त्यांनी मानलेला आहे. म्हणजे तेजीच्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलेलं आहे की अर्थव्यवस्थेच्या विकासाला अनुकूल परिस्थिती असते, ज्यामध्ये उत्पन्नात वाढ होते, उत्पन्न वाढतं, रोजगार वाढतो, त्या ठिकाणी आपण पाहतो की गुंतवणूक वाढते, या ठिकाणी कर्जाला मागणी देखील वाढते आणि त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात पतनिर्मिती देखील होते. परंतु याचा परिणाम असा होतो की हळूहळू किमती वाढतात आणि वाढत्या किमती ह्या भांडवलाची सीमांत लाभक्षमता दर जास्तीचा मिळवून देणारे असतात, नफा जास्तीचा मिळवून देणारे असतात, आणि त्यामुळे उत्पादकांमध्ये पुन्हा स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेतून अतिरेकी आपण पाहतो की कर्जाची मागणी, भांडवलाची मागणी येते आणि यातून आपण पाहतो की व्याजाचे दर वाढतात, आणि व्याजाचे दर वाढले की उत्पादन खर्चात वाढ होते, आणि उत्पादनात खर्चात वाढ झाली तर वस्तूच्या किमती वाढतात, आणि किमती वाढल्यामुळे या ठिकाणी मागणी कमी होते, प्रभावी मागणी अर्थव्यवस्थेमध्ये कमी होते, ती राहत नाही, आणि त्यामुळे अर्थव्यवस्था अवनतीकडे येते, अवनतीतून मंदीकडे जाते असं केन्स यांनी म्हटलेलं. म्हणजे व्याजदरात जर वाढ झाली उत्पादकांच्या स्पर्धेमधून या ठिकाणी भांडवलाची सीमांत लाभक्षमता दर कमी होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी येते. पुन्हा आपण पाहतो की पुन्हा नंतर मंदीतून तेजी आणि तेजीतून मंदी अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये चक्रे चालू राहतात, आणि अशा प्रकारची व्यापार चक्रे अर्थव्यवस्थेत त्याचे साईड इफेक्ट होऊ नये, मग त्यासाठी केंद्र सरकार आणि भारतामध्ये त्यासाठी केंद्र सरकार आणि RBIच्या माध्यमातून नियंत्रणात्मक उपाय या ठिकाणी केले जातात. ते उपाय आज आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तसं यापूर्वीच्या तासाला आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये बँकिंग प्रकरणामध्ये आपण व्यापारी बँकांची पतनिर्मिती आणि RBIचं कार्य आणि पतनियंत्रणाचं कार्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते पतनियंत्रणाचं कार्य म्हणजेच अर्धा भाग या ठिकाणी व्यापार चक्राचे नियंत्रण यामध्ये उपाययोजना आपल्याला सांगता येईल की आपण पाहतो की मुख्यतः पतनियंत्रणाच्या साधनाला जे की आपण 2 प्रकारची साधने पाहिली, संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने, हे मध्यवर्ती बँकेकडून अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. ते पतनिर्मिती वाढू नये, व्यापारी बँकांची पतनिर्मिती वाढू नये आणि त्याचे साईड इफेक्ट अर्थव्यवस्थेवर होऊ नये यासाठी एक आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी देशात, आपल्या देशामध्ये
मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मौद्रिक धोरण राबवण्यात येतं आणि त्याचबरोबर आपण पाहतो की शासनाच्या माध्यमातून वित्तीय धोरण या ठिकाणी राबवलं जातं आणि या धोरणाचा एक हे धोरण आपण पाहतो की अर्थव्यवस्थेतील तेजी मंदी किंवा आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी असतं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, किंवा व्यापार चक्रावर एक नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा किंमत स्थिरता आणण्यासाठी अशा प्रकारचं धोरण आणि या दोन्ही धोरणामध्ये असलेला समन्वय यातून आपण पाहतो की व्यापार चक्राचं नियंत्रण हे होत असतं. त्यामध्ये मग व्यापार चक्राच्या नियंत्रणामध्ये ही 2 धोरणे आणि इतर धोरणे या ठिकाणी ही 3 साधने आपल्यासमोर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. त्यापैकी पहिलं धोरण पाहूया जे की आपण पाहतो की अल्प काळामध्ये या ठिकाणी त्याचा जास्त इफेक्ट घडून आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की देशातील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी देशातील तेजी आणि मंदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केली जाते. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मौद्रिक साधने सुरुवातीला आपण पाहूया की व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी RBIच्या माध्यमातून मौद्रिक साधनांचा उपयोग किंवा वापर या ठिकाणी होत असतो. समजा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आली तर आपण पाहिलेलं आहे की मौद्रिक साधने, संख्यात्मक साधने 3 आहेत: बँक दर, खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री आणि त्यानंतर रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल. आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत जर तेजी असेल, पतनिर्मिती जास्त असेल आणि तेजी जर असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की मध्यवर्ती बँक ही मौद्रिक धोरण हे आपलं आपण पाहतो की थोडं या ठिकाणी व्याजदर हे जास्तीचे असतात. या ठिकाणी व्याजदर जास्तीचे असतात. अतिरेकी तेजी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ नये म्हणून व्याजदर जास्त असतात आणि जेव्हा मंदी असते तेव्हा व्याजदर कमी करून या ठिकाणी स्वस्त पैसा उपलब्ध करून दिल्या जात असतो. हे आपण यापूर्वीच्या तासाला तसं पाहिलेलंच आहे. मौद्रिक साधनांमध्ये आपण संख्यात्मक आणि गुणात्मक या 2 साधनांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. परत एकदा थोडक्यात यावर पुन्हा आपण नजर टाकूया की मौद्रिक RBIच्या मौद्रिक धोरणांमध्ये संख्या म्हणजे किंवा पतनियंत्रणाच्या साधनांमध्ये पहिलं साधन आहे संख्यात्मक साधने आणि दुसरं साधन आहे गुणात्मक साधने. पहिल्या साधनांमध्ये, संख्यात्मक साधनांमध्ये पहिलं साधन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बँक दर. आता बँक दर कशाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे की मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना ज्या दराने कर्जाचा पुरवठा करते त्यास बँक दर असे म्हणतात. देशातील व्यापार चक्र रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक दराचा उपयोग करते. तेजीला रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक दरात वाढ करते. हेतू हा की व्यापारी बँकांनी सुद्धा आपल्या व्याजदरात वाढ करावी व त्यातून कर्जाची मागणी कमी होईल आणि कर्जाची मागणी कमी झाली की पतनिर्मिती कमी होऊन अर्थव्यवस्थेतील पैशाची संख्या या ठिकाणी कमी होईल, तेवढा पैशाचा पुरवठा कमी होईल. कमी किंमती व्हाव्यात हाच त्या पाठीमागे उद्देश असतो बँक दर वाढवण्यामध्ये. समजा अर्थव्यवस्थेमध्ये आता तेजी असेल, मंदी असेल तर या अवस्थेमध्ये मंदी असताना मध्यवर्ती बँक आपल्या बँक दरात घट करत असते. तेजी असताना वाढ करते तर मंदी असताना घट करते आणि त्याचा परिणाम म्हणून देशातील व्यापारी बँकांना RBIकडून स्वस्त कमी व्याजदरात पैसा भांडवल उपलब्ध होतं आणि ते मग कमी व्याजदरामध्येच पुन्हा ते देशातील लोकांना कर्जाच्या स्वरूपात वाटप करत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की RBIच्या पतनिर्मितीत वाढ होते. वाढ झाल्यामुळे कर्जाची मागणी येते आणि कर्जाच्या मागणीतून गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढली पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते, त्यामुळे किमती वाढतात. त्या गुंतवणूक वाढीतून रोजगार प्राप्ती होते, लोकांचं उत्पन्न वाढून हळूहळू पुन्हा मंदीकडून तेजीकडे संक्रमण करत असते. तर अशा प्रकारे बँक दराचा वापर मौद्रिक धोरणामध्ये, संख्यात्मक साधनांमध्ये RBIच्या माध्यमातून व्यापार चक्रावर नियंत्रण करण्यासाठी केला जातो. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला यामध्ये पाहूया की रोख्यांची खरेदी विक्री. खुल्या मार्केटमध्ये रोख्यांची खरेदी विक्री आपण पाहतो की खरेदी विक्रीच्या या साधनाच्या माध्यमातून RBI व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवत असतं. समजा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आहे, तेजी असेल तर काय होतं, पैशाचा पुरवठा वाढतो. मग अशा वेळेस पैशाचा पुरवठा वाढला तर RBI काय करते, पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील काढून घेण्यासाठी रोख्यांची खरेदी करते. बरोबर आहे. रोख्यांची या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्राला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँक
रोख्यांच्या खरेदी विक्री साधनांचा उपयोग करत असते. तेजी रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक रोख्यांची विक्री करते. या ठिकाणी रोख्यांची विक्री करते. त्याचा परिणाम दुहेरी होतो. रोख्यांच्या विक्रीमुळे तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील रोख पैसा या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडे जमा होतो आणि म्हणजेच अर्थव्यवस्थेतील तेवढा पैसा कमी होतो आणि त्यातून वस्तूची मागणी कमी होते व त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होण्यावर होतो. दुसरा परिणाम म्हणजे रोख्यांची विक्री केल्यामुळे व्यापारी बँकांच्या ठेवी कमी होतात, कारण लोक रोखे खरेदीकडे बँकेतील ठेव काढून घेतात रोखे खरेदीसाठी आणि त्यातून ठेवीत घट होते आणि त्यामुळे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची क्षमता घटते, पतपुरवठा कमी होतो. त्याचा परिणाम वस्तूच्या किमती कमी होऊन अर्थव्यवस्था तेजीकडून घसरणीकडे सरकते असं आपल्याला म्हणता येईल. याउलट देशात जेव्हा मंदी असते तेव्हा मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी करते. मंदी असेल तर खरेदी करते आणि तेजी असेल तर विक्री करते आणि रोखे विक्रीतून तेवढा पैसा अर्थव्यवस्थेतून काढून घेते. पैशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की पैशाचं मूल्य वाढतं आणि पैशाचं मूल्य वाढलं की वस्तूच्या किमती कमी होतात आणि मंदी अर्थव्यवस्थेतून या ठिकाणी चलनवाढीवर या ठिकाणी उपाय केले जाते. परंतु जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते तेव्हा मात्र आपण पाहतो की रोख्यांची खुल्या बाजारात मध्यवर्ती बँक खरेदी करते आणि खरेदी केल्यामुळे जास्तीच्या किमतीने या ठिकाणी रोखे खरेदी करते. रोख्यांच्या खरेदीमुळे लोकांच्या हातात रोख पैसा येतो आणि त्यातून त्यांची खरेदी शक्ती वाढते, वस्तूची मागणी वाढते व किमती वाढतात. याचा परिणाम नफा वाढण्यावर होत असतो. त्यामुळे उत्पादक गुंतवणूक करू लागतात, त्यासाठी ते कर्जाची मागणी करू लागतात आणि त्यातून हळूहळू अर्थव्यवस्था मंदीकडून तेजीकडे जाते. तर अशा वेळेस मध्यवर्ती बँक तेजी असेल तर आपण पाहतो की खुल्या बाजारामध्ये रोख्यांची या ठिकाणी विक्री करते आणि मंदी असेल तर खरेदी करते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी संख्यात्मक साधनांमध्ये सांगता येतं, रोख राखीव निधीचं प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो. आपण पाहतो की देशातील व्यापारी बँकांच्या राखीव निधीच्या प्रमाणात बदल करण्याचा अधिकार हा संपूर्ण मध्यवर्ती बँकेला आहे आणि राखीव निधी याचा अर्थ व्यापारी बँकांनी त्यांच्याकडील ठेवीच्या विशिष्ट प्रमाणात रोख पैसा राखीव निधी म्हणून मध्यवर्ती बँकेकडे ठेवला पाहिजे. हे प्रमाण काय असावे हे ठरवण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला असतो आणि तेजी मंदीनुसार याचं प्रमाण बदलण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला आहे. म्हणजे राखीव निधी कशाला म्हणायचं की RBIकडे व्यापारी बँकांना जो राखीव निधी ठेवावा लागतो तो निधी म्हणजेच राखीव निधी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तेजी असेल तर राखीव निधीच्या प्रमाणात RBI या ठिकाणी वाढ करून अर्थव्यवस्थेतील पैसा काढून घेतं आणि तेजीवर आळा घालण्याचा प्रयत्न करतं. या उलट मंदी असेल तर राखीव निधीचं प्रमाण कमी करतं, त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते. पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली की आपण पाहतो की व्याजदर स्वस्त होतात आणि व्याजदर स्वस्त झाले की लोक कर्जाची मागणी करतात, त्यातून गुंतवणूक वाढते, गुंतवणुकीतून रोजगार वाढतो, पुन्हा अर्थव्यवस्था आपण पाहतो मंदीतून तेजीकडे जाते. तर अशा प्रकारे रोख राखीव निधीच्या प्रमाणाचा वापर व्यापार चक्राच्या नियंत्रणासाठी RBI करते. तर अशा प्रकारे 3 संख्यात्मक साधने आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपण पाहतो की बँक दर, खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री आणि रोख राखीव निधीचं प्रमाण हे 3 संख्यात्मक साधने या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर गुणात्मक साधनांच्या सहाय्याने देखील RBI या ठिकाणी आपण पाहतो की व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवत असतं. संख्यात्मक साधने ही पूर्ण अर्थव्यवस्थेसाठी असतात, तर गुणात्मक साधने ही विशिष्ट प्रदेशासाठी किंवा विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट वेळेला त्याचा उपयोग केला जातो असं आपल्याला म्हणता येईल, म्हणून त्याला गुणात्मक साधने असं म्हणतात. यामध्ये कर्ज व तारण याचे प्रमाण, अर्थव्यवस्थेत जर तेजी असेल तर कर्ज व तारण याचं प्रमाण RBI वाढवते आणि मंदी असेल तर ते प्रमाण घटवते म्हणजे तारण आपण 100 रुपयाचं ठेवलं आणि प्रमाण जर घटवलं तर आपण पाहतो 100 रुपयाचे 80% 90% कर्ज मिळतं, याला घटवणे म्हणतात आपण पाहतो. आणि जेव्हा कर्ज आणि तारण याचं प्रमाण वाढवते RBI तेजी असेल तर हे वाढवणे म्हणजे 100 रुपयाच्या आपण पाहतो 50% 60%च कर्ज पुरवठा देणे, हा गॅप वाढवणे.
तेजीवरील उपाय म्हणजे गॅप वाढवतात आणि मंदीवरील उपाय म्हणजे गॅप कमी करतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा या ठिकाणी कमी जास्त होतो आणि त्यामुळे व्यापार चक्रावर नियंत्रण मिळतं. त्यानंतर उपभोग्य कर्ज आपण पाहतो की तेजी जर आली तर उपभोग्य कर्जाच्या व्याजदरात वाढ केली जाते आणि मंदी जर असेल तर घट केली जाते. त्यानंतर नैतिक समजावणी आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल तर RBI बँकांना समज देतात की तुमची पतनिर्मिती कमी करा. तर अशा प्रकारची समजावणी करूनही RBI या ठिकाणी बँकांवर व्यापार चक्रावर नैतिक समजावणीच्या माध्यमातून नियंत्रण आणत असते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई हा एक मुद्दा आपल्याला गुणात्मक साधनांमध्ये दिसून येतो की समजा एखाद्या बँकेला पत नियंत्रण करा म्हणून सांगूनही तेजीच्या काळात नियंत्रण त्यांच्याकडून होत नसेल तर प्रत्यक्ष कारवाई यामध्ये केल्या जाते. त्यामध्ये आपण पाहतो की RBI कडून त्या बँकेला मदत होत नाही किंवा त्या बँकेचं ब्लॅकलिस्टमध्ये नाव टाकलं जातं किंवा इतर म्हणजे असहकार धोरण प्रत्यक्ष कारवाईतून RBI राबवते आणि त्यामुळे शक्यतो RBIचे आदेश हे सर्व बँका पाळतात आणि त्यामुळे RBIला व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी उपयोग होतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर प्रसिद्धी या ठिकाणी एखादी बँक नैतिक समजावणी प्रत्यक्ष कारवाई करूनही पतनिर्मिती कमी करत नसेल तेजीच्या काळात तर त्याच्या पेपरमध्ये प्रसिद्धी देऊन बँकेच्या बाबतीत माहिती लोकांना कळवल्या जाते आणि प्रसिद्धी देऊन बँकेची बदनामी केली जाते आणि त्यामुळे बँकांचे व्यवहार थांबतात आणि त्यामुळे तेजीला या ठिकाणी कंट्रोल येतं. अशा प्रकारे गुणात्मक साधनांचा वापर RBI अर्थव्यवस्थेतील तेजी आणि मंदी घालवण्यासाठी करत असते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर वित्तीय साधने हे व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठीचं दुसरं साधन आपल्याला या ठिकाणी पाहिलं. पहिलं साधन आपण मौद्रिक साधन पाहिलं. त्या मौद्रिक साधनांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक RBIची साधने पाहिलात. आता आपल्याला वित्तीय साधने पाहिजे फिस्कल मेजर्स या ठिकाणी आपल्याला पाहायची आहेत. या वित्तीय साधनांमध्ये शासनाचं हे धोरण असतं वित्तीय धोरण फिस्कल पॉलिसी ही याला आपण म्हणू शकतो. तर या धोरणाचा आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळासाठी परिणाम होत असतो. अल्पकाळासाठी मौद्रिक धोरण या ठिकाणी उपयुक्त ठरतं तर दीर्घकाळामध्ये वित्तीय धोरण या ठिकाणी व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि शासनाचं धोरणानुसारच अर्थव्यवस्थेत तेजी मंदी ही निर्माण होत असते किंवा आर्थिक क्रिया घडून येत असतात किंवा तसे चढउतार घडून येत असतात असं आपल्याला म्हणता येईल. या वित्तीय साधनांमध्ये मुख्य 4 साधने आहेत. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पहिलं साधन सांगता येईल कर टॅक्स ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर कर्ज, त्यानंतर खर्च आणि त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा ही जी महत्त्वाची 4 साधने या ठिकाणी वित्तीय धोरणामध्ये समाविष्ट होतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजीनुसार याचा तेजी आणि मंदीनुसार किंवा चढउताराचा अभ्यास करूनच या ठिकाणी या साधनांमध्ये बदल केला जातात, अनुकूल बदल केले जातात आणि त्यामुळे या अनुकूल बदलामुळे अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवलं जातं. आर्थिक स्थैर्य कसं निर्माण होईल अर्थव्यवस्थेमध्ये यासाठी वित्तीय साधनांचा वापर केला जातो. जसं की उदाहरणार्थ समजा आता वित्तीय साधनाचं आपण पहिलं साधन या ठिकाणी पाहिलं कर आहे. पहिलं साधन कर आहे. समजा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल आणि ती जर फार तेजी असेल आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाववाढ होत असेल तर कराचे दर आपण पाहतो की या ठिकाणी कमी करतं शासन आणि कमी केल्यामुळे किमती कमी होतात आणि तेजीला लगाम बसतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि मंदी असेल तर आपण पाहतो की आणखी तेजी असेल तर कराचे दर वाढवले जातात. त्यामुळे वस्तूच्या किमती जास्त झाल्या तर लोक वस्तूची खरेदी करत नाहीत आणि मंदीच्या काळात कराच्या किमती ह्या कमी केल्या जातात जेणेकरून जेवढा कर कमी केला तेवढं वस्तूची किंमत कमी होते आणि त्यामुळे स्वस्त वस्तू असल्यामुळे मंदीच्या काळात वस्तूला मागणी होऊन अर्थव्यवस्था पुन्हा तेजीकडे जाते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सार्वजनिक कर्ज हा एक आपल्याला वित्तीय धोरणाचा या ठिकाणी साधन आपल्याला दिसून येतं की अर्थव्यवस्थेमध्ये तेजी जर असेल सार्वजनिक कर्ज हे एक दुसरं वित्तीय धोरणाचं साधन आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने घेतलेलं कर्ज. आपण पाहतो की अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी शासन कर्ज घेत असतं
आपण पाहतो की कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या फार प्रमाणात पैसा लागतो, भांडवल लागतं आणि हे भांडवल उभा करण्यासाठी अंतर्गत बहिर्गत कर्ज घेतलं जातं. आणि आपण पाहतो की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते तेव्हा कर्ज घेणं हे टाळलं जातं आणि जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते तेव्हा मात्र गव्हर्नमेंट कर्ज घेऊन या ठिकाणी खर्च करतं आणि शासनाचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न, मग मंदीच्या काळात लोकांचं उत्पन्न वाढतं आणि हळूहळू अर्थव्यवस्था तेजीकडे येते. म्हणजे सार्वजनिक कर्जाच्या माध्यमातूनही अशा प्रकारे व्यापार चक्रावर शासन नियंत्रण मिळवत असतं किंवा उपाययोजना करत असतं. त्यानंतर तुटीचा अर्थभरणा. आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत जर मोठ्या फार प्रमाणात तुटीचा अर्थव्यवस्था म्हणजे अर्थभरणा म्हणजे आपण पाहतो की अर्थसंकल्पाचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकी हा एक प्रकार अर्थसंकल्पाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अर्थसंकल्पाचे प्रकार आपल्याला यामध्ये तुटीचा अर्थसंकल्प, संतुलित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प आणि अधिक्याचा अर्थसंकल्प असे 4 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे शासनाच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असणे. उत्पन्न ₹100 खर्च ₹125 जर असेल, ₹125 असेल तर ₹25 हा तुटीचा अर्थभरणा झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विकास कामं करण्यासाठी शासनाला पैशाची आवश्यकता असते आणि म्हणून शासन तुटीच्या अर्थसंकल्पाचा आधार घेतं आणि जेवढी तूट तेवढं शासनाला कर्ज उभारता येतं किंवा नव्याने चलन छापता येतं आणि म्हणून आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते आणि यातून मग तेजी वाढते. बरोबर, जेव्हा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असेल तर तुटीच्या अर्थभरण्यात वाढ केली जाते आणि तेजी असेल तर तुटीच्या अर्थभरण्यामध्ये कंट्रोल केल्या जातं. तर अशा प्रकारे म्हणजे तुटीच्या अर्थभरण्यातून अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वाढ किंवा घट होऊन व्यापार चक्रावर नियंत्रण या ठिकाणी मिळवल्या जातं. त्यानंतर सार्वजनिक खर्च. आपण पाहतो की सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारचा खर्च म्हणजे लोकांचं उत्पन्न. अर्थव्यवस्थेत मंदी असेल तर सरकार खर्च वाढवतं आणि तेजी असेल तर खर्च कमी करतं. अशा प्रकारे व्यापार चक्रावरही सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शासन नियंत्रण मिळवत असतं. इतर साधनांमध्ये आपण पाहतो की अनिवार्य बचत, साठेबाजीला आळा. खूप अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल तर शासन लोकांना सक्तीची बचत करायला लावतं आणि तेवढा आपण पाहतो त्या बचतीमुळे मागणी कमी होते, उपभोग कमी होता आणि त्यामुळे तेजीला आळा घातला जातो. साठेबाजीला आळा म्हणजे व्यापारी लोक आपण पाहतो की साठेबाजी करून कृत्रिम वस्तूच्या किंमत वाढ करतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणतात. मग यावर नियंत्रण करण्यासाठी साठेबाजीला कायद्याने या ठिकाणी आपण पाहतो की कायदा करून साठेबाजीवर आळा आणला जातो आणि जे व्यापारी साठेबाजी करतात आणि या ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून वस्तूच्या किमती वाढवतात त्यांच्यावर आपण पाहतो की कारवाई शासन करतं. मग अशा प्रकारे साठेबाजीला आळा घालून तेजी कमी केल्या जाते. अनिवार्य बचत करून या ठिकाणी तेजीला आळा घातला जातो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की शासनाच्या माध्यमातून व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण पाहतो की शासन आणि देशातील मध्यवर्ती बँक RBI बँक ही व्यापार चक्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरणाचा आधार घेत असतात आणि या अर्थव्यवस्थेतील घडामोडीनुसारच या धोरणांमध्ये बदल केले जातात आणि त्या बदलामुळे आपण पाहतो की या बदलाचा अनुकूल परिणाम होऊन अर्थव्यवस्थेमध्ये निश्चितच तेजी आणि मंदी मधला पर्याय आर्थिक स्थैर्य निर्माण यातून केल्या जातं आणि आर्थिक स्थैर्यातून आर्थिक विकास अशा प्रकारे आपण पाहतो की यामध्ये संबंध जोडला जातो आणि देशाचा आर्थिक स्थैर्यातून विकास कसा करता येईल यासाठी शासन वेळोवेळी आर्थिक बदलांचा आढावा घेत असतं आणि त्यानुसार आपल्या धोरणामध्ये बदल करतं. ही त्याची साधने असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे देशातील व्यापार चक्रावर नियंत्रण या ठिकाणी शासन हे मिळवत असतं किंवा अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.